बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील एक कष्टकरी ऊसतोड मजुराची सातारा जिल्ह्यात निर्गुण हत्या झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे केवळ बीड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्याचं संतापाची लाट उसळली आहे. पोटासाठी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन प्रामाणिकपणाने मेहनत करणाऱ्या एका मजुराचा इतक्या क्रूर पद्धतीनं बळी जाणे ही समाजासाठी अत्यंत लाजिरवाणी आणि काळजाला चटका देणारी घटना आहे. मृत ऊसतोड मजुराचं नाव मच्छिंद्र अंबादास भोसले असून ते वयाच्या 42 वर्षी त्यांचा मृत्यू झाला आहे. ते बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील उखळवाडी या छोट्याशा गावचे रहिवासी होते. गेल्या अनेक वर्षापासून मच्छिंद्र भोसले हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असलेल्या जरडेश्वर साखर कारखान्यात ऊसतोडणीचं काम करत होते. ऊन, पाऊस, थंडी काही असो, ऊसतोड मजूर हे रात्रंदिवस राबून आपल्या कुटुंबासाठी 2 वेळची भाकर मिळतात आणि मच्छिंद्र भोसले हेही अशाच असंख्य कष्टकरी मजुरांपैकी एक होते. मात्र विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांचा अत्यंत क्रूर पद्धतीनं खून करण्यात आला आहे. स्थानिक रहिवासी असलेले अजय राजेंद्र माने या संशयित आरोपीने मच्छिंद्र भोसले यांना जेवायला नेतो असं सांगून आपल्या सोबत घेतलं. एकाच परिसरात काम करणारे ओळखीचे असल्यामुळे मच्छिंद्र यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण हा विश्वासच त्यांच्या मृत्यूचं कारण ठरला. जेवायला नेण्याऐवजी आरोपी अजय माने याने मच्छिंद्र यांना आपल्या शेतात नेलं. तिथे त्याचे हातपाय बांधले आणि अत्यंत अमानुषपणे दगडाने डोकं ठेचून त्यांची हत्या केली. इतक्यावरच न थांबता गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला. ही घटना घडल्यानंतर मच्छिंद्र भोसले घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नीला संशय आला. त्यांनी 17 जानेवारी रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलीस त्यानंतर तपास करत होते. तब्बल 5 दिवस उलटून गेले, पण मच्छिंद्र यांचा काहीही थाव-पत्ता लागत नव्हता. अखेर मंगळवारी सकाळी धक्कादायक दृश्य समोर आलं. आरोपी अजय माने त्यांच्या वडिलांना त्यांच्या सोबतच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला असता तो मृतदेह मच्छिंद्र भोसले यांचाच असल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा उघडकीस येईल या भीतीने किंवा पश्चातापातून आरोपी अजय माने यांनी स्वतःही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या तो रुग्णालयात उपचार घेत असून पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र आरोपी अद्याप शुद्धीत नसल्याने त्याने हे टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणातून उचललं यामागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर तसंच विविध कामगार संघटनेचे नेते मोठ्या संख्येने जरडेश्वर साखर कारखान्याच्या परिसरात दाखल झाले. आपल्या एका सहकारी मजुराची अशी निर्गुण पद्धतीनं हत्या झाल्याने मजुरांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. कारखान्यासमोर ठायी आंदोलन करण्यात आलं. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत आणि न्याय मिळावा अशी ठाम भूमिका मागणी त्यावेळी करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करत आहेत. परिस्थिती चिघळू नये म्हणून कारखाना परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या वातावरण तणावपूर्ण असून पोलीस प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा ऊसतोड मजुरांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हजारो किलोमीटर दूर जाऊन कष्ट करणारे या मजुरांच्या जीवनाला कोण जबाबदार राहणार, त्याची सुरक्षा कोण घेणार हा प्रश्न आज पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. एका कष्टकरी माणसाचा अशा पद्धतीनं बळी जाणे ही केवळ एक हत्या नाही तर संपूर्ण समाजाला आरसा दाखवणारी घटना आहे. तर मित्रहो, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.